नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आत्ताच्या कोरोनाच्या संकटात पांढऱ्या कोटातले सैनिक अर्थात आपले डॉक्टर्स हजारो आणि लाखो लोकांसाठी देवदूत ठरतात. डॉक्टरांनी आजवर नेहमीच त्यांच्या सगळ्या रुग्णांना संकटातनं वाचवलंय, पण सध्या डॉक्टरांच्या कामाचं महत्त्व नव्यानं आणि अधिक प्रभावीपणे जाणवतंय. पुण्यातले डॉक्टर अभिजित सोनवणे आणि त्यांच्या पत्नी मनीषा सोनवणे आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. डॉक्टर फॉर बेगर्स अशी त्यांची ओळख आहे. पुणे आणि परिसरातल्या आजारी, बेघर आणि भिकाऱ्यांवरती ते फक्त उपचारच करत नाहीत, तर अशा लोकांना सक्षम करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं हेच त्यांचं ध्येय आहे. आज अनेकांसाठी मसीहा असलेल्या डॉक्टरांच्या आयुष्यातला एक काळ असा होता की प्रचंड नैराश्यानं त्यांना ग्रासलेलं होतं. पुढे जाण्याचा कोणताच रस्ताही दिसत नव्हता, आधारही नव्हता. पण याही परिस्थितीवर डॉक्टरांनी यशस्वीरित्या मात करून आज अनेकांची आयुष्य कशी सावरली, आयुष्यात सकारात्मकता, सेवाभाव कसा रुजवायचा हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. आणि अर्थातच डॉक्टरांना कायम साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी डॉक्टर मनीषा सोनवणे सुद्धा आपल्याशी बोलतील, आपल्याशी संवाद साधतील. नमस्कार डॉक्टर, आपल्या दोघांचेही स्वागत आहे अगदी मनापासून माझा कट्ट्यावर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार डॉक्टर, पहिला प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला खरं तर जाणून घ्यायला आवडेल की तुमची ओळख तुम्ही स्वतःही जेव्हा करून देता तेव्हा भिकाऱ्यांचा डॉक्टर अशी करून देता. हे बिरुद तुम्हाला कसं लागलं, म्हणजे या पद्धतीचं काम करावं याची प्रेरणा नेमकी काय होती? खरं तर तुमची स्टोरीच ऐकायला आम्हाला आवडेल की तुमचा प्रवास कसा झाला इथंपर्यंतचा. मी सातारा जिल्ह्यातला आहे मूळ आणि मी BMS केलं 1999 साली मी पासआउट झालो. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी चढ आणि उतार, खाचखळगे असतात. तर डॉक्टर झालो तरीसुद्धा पूर्णपणे सेटल असा नव्हतो. आणि सुरुवातीच्या काळामध्ये ना पैसे, म्हणजे ना शारीरिक, आर्थिक, मानसिक अशी कुठल्याही प्रकारची उन्नती काही होत नव्हती, झालेली नव्हती. अशा काळात फ्रस्ट्रेशन आलं होतं. ह्या फ्रस्ट्रेशनमध्ये बरेच वाईट विचार डोक्यात येत होते की हे करावं किंवा ते करावं, ज्याला आपण इल्लिगल गोष्टी म्हणतो. अशा बऱ्याच इल्लिगल गोष्टी डोक्यात येत होत्या. अशा वेळेला एक भीक मागणारे आजोबा मला भेटले होते. म्हणजे आता ती फार मोठी स्टोरी आहे. मी एका छोट्याशा खेडेगावात जाऊन सगळ्या बॅगा खांद्यावरती घेऊन होम डिलिव्हरी, किंवा ज्याला आपण सध्या होम डिलिव्हरी म्हणतो तसं घरोघरी जाऊन पेशंट चेक करायचो. अशा वेळेला अपमान व्हायचे. अशा परिस्थितीमध्ये हे अपमानही व्हायचे आणि पैसेही मिळायचे नाही, त्याने सगळ्या अशा गोष्टी होत्या. अशा काळामध्ये एक भीक मागणारे आजोबा होते आणि या भीक मागणाऱ्या आजोबांनी खूप छान, ज्याला आपण एक वैचारिक दिशा म्हणतो, अशी वैचारिक दिशा त्यांनी दिली. आणि ही वैचारिक दिशा दिली. जो काही मी एक माणूस म्हणून जो काही पडलेलो होतो तो त्यांनी मला उठून उभं राहायला मदत केली. आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा अशा घटना घडत गेल्या. मला एक जॉब, दुसरा जॉब, तिसरा जॉब करत 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 मी एका इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये महाराष्ट्र हेड म्हणून जॉईन झालो. तिथे मी 8-10 वर्ष काम केलं. आणि सगळी जी काही ज्याला आपण सुख म्हणतो, ही सगळी सुखं सगळी पायाशी लोळण घेत होते. पण एका पॉईंटला असं वाटलं की आयुष्यात जे मिळवायचं ते सगळं मिळवलं आहे, परंतु ज्या क्षणाला आपल्याकडं काहीच नव्हतं त्यावेळेला एका भीक मागणाऱ्या आजोबांनी आपल्याला मदत केली. आणि आपण या लोकांना काहीच, कुठल्याच प्रकारे हे ऋण जे काही आहे हे आपण परतफेड केलेलं नाही आहे. आणि त्यामुळे मग हा विचार करून 2015 साली मी जॉब सोडला. आणि जॉब सोडून मी ह्या भिक्षकरांसाठी काम करायला लागलो. आता भिक्षकरांसाठी काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर मी डॉक्टर आहे, आपण यांना वैद्यकीय सेवा देऊ शकतो, आपण त्यांचाच एक खास डॉक्टर बनूयात, हा विचार करून मग जॉब सोडून 2015 साली मी हे काम सुरू केलं, मी आणि मनीषाने. आणि तेव्हापासून आम्ही स्वतःला भिकाऱ्यांचे डॉक्टर किंवा भिक्षकारांचे डॉक्टर असं म्हणतो. नाही, मुद्दा असा की तुम्ही दोघंही भिक्षेकऱ्यांचे किंवा भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून काम करता. साधारण म्हणजे तुमच्या कामाचं स्वरूप काय आहे, तुम्ही किती पेशंटना तपासता, आणि मग हे जेव्हा तुम्ही स्वतःला एकदा भिक्षेकऱ्यांचे किंवा भिकाऱ्यांचे डॉक्टर असं म्हटल्यानंतर इतर पेशंट्स जे आहेत त्यांच्याकडे तुम्ही पाठ फिरवली आहे, ते तुम्ही बघत नाही, इतर पेशंटांची तुमच्याकडं बघण्याची भावना काय आहे, का तुम्ही भिकाऱ्यांचे डॉक्टर आहेत म्हणून ते तुमच्याकडे येत नाहीत? मुळामध्ये ह्या पद्धतीचं काम करताना तुमचे अनुभव काय आहेत? ओके, या प्रश्नाचं उत्तर असं की आपण जसं एखाद्या व्यक्तीला भेटीचे वार किंवा वेळ देतो तसं आपण देवांना सुद्धा वारामध्ये अडकवून ठेवलं आहे. आपण जर बघितलं तर सोमवार दिला शंकराला, मंगळवार देवीला, बुधवार गणपतीला, गुरुवार साईबाबाला,
शुक्रवार अल्लाला, शनिवार मारुतीला आणि रविवार येशूला. ज्या दिवशी ज्या देवाचा वार असतो त्या दिवशी भक्त तिथं जास्ती असतात आणि जिथं भक्त जास्ती असतात तिथं भीक मागणारी मंडळीसुद्धा जास्त असतात. मला माझ्या दृष्टीने भक्त आणि भिक्षकरी याच्यामध्ये जास्त फरक मला वाटत नाही. त्याचं कारण असं की भक्त मंदिराच्या बाहेर मागत असतात, भिक्षकरी मंदिराच्या बाहेर मागत असतात. मी मंदिराच्या बाहेर मागणाऱ्या लोकांसाठी काम करतो. मग करतो काय आम्ही तर सोमवारी फक्त शंकराच्या मंदिरात जातो, मंगळवारी देवीच्या, बुधवारी गणपतीच्या, गुरुवारी साईबाबांच्या, असं सोमवार ते शनिवारपर्यंत आम्ही सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत मी मोटरसायकलवरती संपूर्ण दवाखाना घेऊन फिरत असतो. आणि सुरुवातीला मी एका इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये जॉब करत होतो, परंतु हे जॉब सोडून मी आता काम करतो. तर मी कुठलाही दवाखाना किंवा कुठल्याही प्रकारचं मी फक्त 24 तास एवढंच काम करतो. आणि या सगळ्या लोकांना आम्ही रस्त्यावरतीच ज्या गोष्टी मला ॲज अ डॉक्टर मला रस्त्यावरती करायला जमतात त्या सगळ्या गोष्टी आम्ही रस्त्यावरती करतो. ज्या गोष्टी मला डॉक्टर म्हणून रस्त्यावर करायला जमत नाहीत अशा गोष्टी आम्ही त्यांना कुठल्या तरी एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट करून त्यांना उपचार देत असतो. हे सगळं करत असताना मनीषा माझ्यासोबत असते, परंतु माझ्याही पोटापाण्याचा प्रश्न असतो. त्याच्यामुळे मग मनीषा, आमचा एक छोटासा जो दवाखाना आहे हा दवाखाना संपूर्णपणे मनीषा सांभाळते, प्लस ती डॉक्टर फॉर बेगर्स म्हणून मलाही मदत करते. मग तिला जे काही उत्पन्न येतं त्या उत्पन्नातून आमचं हे ट्रस्टचंही काम चालतं आणि स्वतःचं पोटपाणीसुद्धा भागतं. अशा पद्धतीने हे चालू आहे. तर मी जनरली आता मी पूर्वी चेक करत होतो नॉर्मल, म्हणजे अदर दॅन भिक्षकरी तुम्ही जे म्हटलात तसं मी पूर्वी चेक करत होतो, पण आत्ता पूर्ण फोकस माझा आहे भिक्षकरांवरतीच आहे. आणि भिक्षकरीच सध्या चेक करतो आणि त्यांचं पुनर्वसन, भिक्षकरांना वैद्यकीय सेवा देणे आणि त्यांचं पुनर्वसन हेच माझं सध्याचं काम आहे. साधारण रोज किती त्याच्यामध्ये दवाखाना चालवतात. हां, साधारण तुम्ही रोज किती जणांना तपासता? एकूण 1100 लोक रजिस्टर्ड आहेत आत्ता. आणि त्यांना साधारणपणे मगाशी मी सांगितलं तसं वारांच्या रोटेशनने आम्ही भेटतो त्यांना. तर साधारण रोजच्या रोज 150 ते 250 लोक भिक्षकरी रोज चेक करतो आहे. आणि हे चेक करत असताना मग त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन, त्यांच्या मुलांची शिक्षणं किंवा त्यांना जे काही काम करण्यासाठी जर तयार होत असतील ते, तर त्यांना काही वस्तू देणं किंवा या सगळ्या रिहॅबिलिटेशनसाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या, अशा प्रकारे साधारण ऑन एन ॲव्हरेज 200 लोकांना आम्ही चेक करत असतो. आम्ही काही स्पॉट ठरवून घेतले आहे देवळाच्या बाहेर. सपोज सोमवार असेल तर पूर्ण शंकराची मंदिरं आम्ही पुण्यातली जी काही आहे तिथे ठरवून घेतलं आणि रोटेशनल पद्धतीने दर 15 दिवसानंतर ते मंदिर येईल अशा प्रकारे आम्ही तिथे व्हिजिट करतो. आणि तिथे देवळाच्या बाहेर जे बसलेले भिक्षेकरी असतात त्यांना OPD लेवलच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. आणि ज्यांना गरज असेल ऑपरेशन किंवा काउन्सिलिंग करताना लक्षात येतं त्यांना काय काय प्रॉब्लेम आहे त्याप्रमाणे आपण त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करतो. अशा प्रकारे आपण त्यांना ट्रीटमेंट देतो आणि काउन्सिलिंग करून त्यांना जास्तीत जास्त रिहॅबिलिट करण्याचा प्रयत्न करतोय. नाही, मला डॉक्टर तुम्हाला असा प्रश्न आहे की तुमचे मी काही व्हिडिओ बघितले ज्याच्यामध्ये रस्त्यावर भीक मागणाऱ्या कुणी आज्या, कुणी आया तुमचे गालगुच्चे घेत आहेत, तुमच्या प्रेमानं पापे घेत आहेत, तुमच्या डोक्यावरून हात फिरवत आहेत आणि खूप हृदय अशी ती दृश्य आहेत. आता ते त्यांना तुमच्याबद्दल विश्वास वाटत असेल, वाटायला लागला असेल. जेव्हा तुम्ही सुरुवात केलीत त्यावेळचा अनुभव काय होता आणि त्याहीपेक्षा असं नेमकं काय घडलं की ज्यामुळं तुम्हाला असं वाटलं की नाही आपण आता हे केलं पाहिजे, हेच आपल्या आयुष्याचं ध्येय आहे, हेच आपली आता आयुष्याची इती कर्तव्यता ह्या गोष्टीमध्ये आहे, सगळं सोडायचं आणि रस्त्यावरच्या भिक्षेकऱ्यांसाठी, भिकाऱ्यांसाठी आपण आता वैद्यकीय सेवा त्यांना द्यायची? मी मगाशीच सांगितलं सर की आयुष्याच्या सुरुवातीला एका भीक मागणाऱ्या माणसाने मला उठून उभं राहायला मदत केली. आणि उठून मी नुसता उभा नाही राहिलो तर मी एखाद्या व्यक्तीला जर वाटत असेल की आयुष्यात मी मरायच्या आधी या टोकाला जाऊन यावं तर त्या टोकाला मी आयुष्याच्या माझ्या वयाच्या 40व्या वर्षी मी त्या टोकाला होतो. आणि हे सगळं मला असं वाटतं की मला त्या भीक मागणारे जर आजोबा मला त्या काळात जर भेटले नसते कदाचित तर आजचं जे काही मला अचिव्हमेंट मी केल्या त्या कदाचित मला मिळाल्या नसत्या. आणि केवळ त्या एका भिक्षेकऱ्याच्या एक भीक मागणारा माणूस ज्याच्याकडे स्वतःकडे काही नाही आहे तो जर एका डॉक्टरला उभं राहायला मदत करू शकतो तर एक डॉक्टर जो सेटल आहे तो एका भीक मागणाऱ्या किंवा अनेक भीक मागणाऱ्या लोकांना का नाही मदत करू शकत? मुळामध्ये प्रश्न असा आहे की असं काय घडलं होतं तुमच्या आयुष्यात की ज्या वेळेला तुम्हाला रस्त्यावरच्या ज्याच्याकडं काही नाही आहे, जो पूर्ण रस्त्यावर आहे अशा माणसानं, जे तुम्हीच म्हटलात तसं की भिकाऱ्यानं एका डॉक्टरला उभं केलं
असं काय सांगितलं होतं त्यांनी आणि असं काय सांगावं लागलं त्यांना जे तुमच्या आयुष्यात घडलं होतं? आयुष्यात घडलं होतं म्हणजे सर, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी खाचखळगे येत असतात. म्हणजे दुरून आपण जरी बघत असू तरी त्याच्या आतमध्ये काय चालू आहे हे माहीत नसतं. तर ज्यावेळेला मी पासआउट झालेलो होतो त्यावेळी माझे आई आणि वडील दोघंही, म्हणजे माझे वडील सरकारी अधिकारी होते, माझ्या मागे एक भाऊ, माझ्या मागे एक बहीण, आणि आई आणि वडिलांवरती आपण आत्तापर्यंतचा बोजा टाकला आहे. म्हणजे त्यांनी शिकवून हे करून डॉक्टर केलं. आता याच्यानंतर आपलं आपण बघू काय करायचं ते. आई वडिलांवर जास्त बोजा नको टाकायला असं समजून आई वडिलांकडनं पैसे घेणं मी थांबवलं, किंवा आई वडिलांना सांगितलं मी की आता तुम्ही खूप माझ्यासाठी केलेलं आहे, इथनं पुढे मी गोष्टी बघेन. पण हे जरी म्हटलं तरी मी गोष्टी बघण्यासाठी माझ्याकडे काही पैसा नव्हता, काही नव्हतं. माझ्याकडे दवाखाना टाकायला पैसे नव्हते. अशा वेळेला मी काय करायचो की एक छोटंसं जे पुण्याच्या बाजूला एक खेडेगाव आहे, त्या खेडेगावामध्ये मी घरोघरी जाऊन प्रॅक्टिस करायचो. म्हणजे मी जाऊन दार वाजवून विचारायचो, हॅलो मावशी दार उघडता का, डॉक्टर आलाय तुमच्या घराच्या बाहेर. मग ती मावशी दार उघडायची. माझा अवतार असा होता, मी नुकता पासआउट झालेलो होतो, पायात स्लीपर, कसली तरी एक पॅन्ट, सोडलेला शर्ट, विस्कटलेले केस, अशा अवतारात. आणि इकडे एक बॅग, मागे एक बॅग, पुढे एक बॅग, अशा त्या 4-5 बॅगा घेऊन कोणीतरी चप्पल स्लीपर घातलेला माणूस दारावर येतो आणि म्हणतो मी डॉक्टर आहे. डॉक्टरच्या कुठल्याही भूमिकेत न बसणारा मी, त्या मावशीला खरं वाटायचं नाही की हा माणूस डॉक्टर असेल म्हणून. मावशी कधी घरात घ्यायची नाही, तिला वाटायचं भुरटा चोर असेल हा. आपण घरात घ्यायचो आणि एखादी काहीतरी वस्तू उचलून पळून जाईल, इथपर्यंतच्या गोष्टी होत्या. म्हणजे मी घरात जाऊन लोकांना सर्व्हिस देत होतो. माझ्याकडे दवाखाना टाकायला पैसे नव्हते, पण मी लोकांच्या घरात जाऊन त्या सर्व्हिसेस देण्याचा प्रयत्न करत होतो. लोक घरात येऊ देत नव्हते. असा अवतारात मी ज्यावेळी त्या गल्ल्यातून फिरायचो त्यावेळी तिथली जी टार्गेट पोरं असायची, ती टार्गेट पोरं माझ्या अंगावर कुत्री सोडायची त्यावेळेला. आणि त्या बॅगा घेऊन मी पळता पळता पडायचो. हे लोक टाळ्या वाजवायचे. एखाद्याच्या दुःखात आनंद लोकांना कसा वाटू शकतो मला अजून कळलेलं नाही खरं तर. परंतु त्यावेळची गोष्टच अशी होती सगळी, एकतर दवाखान्यात टाकायला पैसे नाहीत, मी लोकांच्या घरात जाऊन सर्व्हिसेस द्यायला तयार होतो, लोक घरात घ्यायला तयार नाहीत. मी त्या गल्ल्यांमध्ये तिथल्या फिरतोय, तिथली मुलं टाळ्या वाजवत आहेत किंवा मुद्दाम कुत्री अंगावरती सोडतात. अशा वेळेला मला वाटलं की मला पैसा हवाय. माझ्या आजूबाजूचे जे माझे मित्र होते, कोणी गाडी घेतली, कोणी घर घेतलं, कोणी बंगला घेतला, कोणी काय घेतलं, आणि मी दिवसभर सकाळी 9 ते रात्री 9 फिरून सुद्धा मला 35 ते म्हणजे फी 5 रुपये होती त्यावेळेला. घरात जाऊन चेक करून पैसे घ्यायचे, मी फक्त 5 रुपये घेत होतो. अशा वेळेला मला संपूर्ण दिवसात 30 ते 35 रुपये सुद्धा माझं इन्कम नव्हतं. ज्या काळात माझ्या मित्रांनी कोणी घर घेतलं, गाडी घेतली, बंगला घेतला, मलाही वाटत होतं की मी पण श्रीमंत असावं, कोणीतरी माझ्याकडे भरपूर पैसा असावा, आणि तो मिळत नव्हता. अशा वेळेला सगळ्या चांगल्या गोष्टी करून ज्या वेळेला मी थकलो त्यावेळेला सगळे वाईट विचार यायला लागले. म्हणजे नेहमी असं म्हणतात की माणूस ज्यावेळी उपाशी असतो त्याच वेळेला त्याला असे काहीतरी विचार सुचायला लागतात. मी बँक लुटायची का विचार केला, कोणाची चेन ओढायची का विचार केला, सगळ्या प्रकारचे विचार माझे करून झाले होते की मला पैसा हवा होता, आणि तो पैसा जर चांगल्या मार्गाने मिळत नसेल तर तो कुठल्याही मार्गाने मी करायला त्यावेळेला तयार होतो. अशा वेळेला तिथे एक भीक मागणारे आजोबा होते. लोक त्यांना भिकारी म्हणायचे, परंतु ते भिकारी नव्हते. कर्नाटकामध्ये एक अत्यंत सुस्थितीत चालणाऱ्या हॉटेलचे ते मालक होते, आणि त्यांच्या मुलाने त्यांना घराच्या बाहेर काढलं होतं, आणि त्यांच्या मुलाने केवळ प्रॉपर्टीसाठी त्यांना घराच्या बाहेर काढलं होतं, आणि त्यांच्यावर ही भीक मागण्याची परिस्थिती त्यांच्यावरती उद्भवली होती. ते अतिशय वेल एज्युकेटेड, वेल सोबर माणूस होता, अतिशय सुसंस्कारित माणूस होता. त्यांच्यानी माझी काही ना काही कारणांमुळे ओळख झाली. म्हणजे एकदा मला त्यांनी गोळ्या औषधं मागितली, मी त्यांना गोळ्या औषधं दिली, आणि म्हटलं आता भीक मागणाऱ्या माणसाकडून पैसे काय घ्यायचे. तर त्या माणसाने मला उंजळीत बसतील एवढे पैसे काढून दिले आणि माझ्या सॅकमध्ये टाकले. त्यावेळेला मला असं वाटलं की मी लोकांच्या घरात जाऊन सर्व्हिसेस द्यायला तयार आहे, तरी सुद्धा लोक मला हाकलून देत आहेत. आणि जेव्हा मी म्हणतोय की एका भीक मागणाऱ्या माणसाकडून काय पैसे घ्यावे, तो माणूस ओंजळीने माझ्या सॅकमध्ये पैसे टाकतो. म्हणजे खरा भिकारी कोण आहे? ज्यांच्याकडे घरं, गाड्या, बंगल्या आहेत ते भिकारी आहेत, का ज्याच्याकडे केवळ घालायला कपडे नाही आहेत किंवा परिस्थितीमुळे त्याला रस्त्यावर यावं लागलं तो भिकारी आहे? माझ्या दृष्टीने तो फार मोठा श्रीमंत माणूस होता. आणि असं करत त्यांच्यानी माझी ओळख झाली, आणि मग आम्ही दोघं एकमेकांची गप्पा मारायला लागलो. आणि या गप्पातून त्यांना कळलं की पोरगं हुशार आहे, चांगलं आहे, कॅपॅसिटी आहे, परंतु केवळ परिस्थितीमुळं जशी त्यांच्यावर परिस्थिती आली, म्हणजे जशी माझ्यावर परिस्थिती आली तशीच या मुलावर सुद्धा परिस्थिती आली. या भावनेतून त्यांनी मला अत्यंत अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या. आयुष्यात त्यांनी सांगितलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी ही आहे, जी माझ्या हृदयावरती मी कोरून ठेवली आहे. ते म्हटले, बाळा तू डॉक्टर आहेस, ॲलोपॅथी असते, होमिओपॅथी असते, नॅचरोपॅथी असते, अजून कुठल्या कुठल्या पॅथी असतील, परंतु या सगळ्या पॅथींनी फक्त माणसाचं शरीर बरं होतं. माणसाचं मन जर बरं करायचं असेल तर सिम्पॅथी आणि एम्पॅथी या 2 पॅथी आहेत,
या 2 पॅथी आधी तुला वापराव्या लागतील, तर तू माणसाचं मन बरं करू शकशील. नुसती शरीरं बरी करून काही फायदा नसतो, माणसाचं मन, हृदय हे सुद्धा बरं करावं लागतं. अशा अनेक गोष्टी मला त्यांनी सांगितल्या. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी जगण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे ती मला त्यांनी सांगितली की बाळा, आपलं आयुष्य म्हणजे काय असतं? आपलं आयुष्य फक्त 3 पानांचं आहे. पहिल्या पानावर जन्म लिहिला आहे, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिला आहे, मधलं एकच पान म्हणजे आपलं आयुष्य. मग मधलं एक पान आयुष्य म्हणजे तरी काय? तर माणसं काही स्वतःचा विचार करत रात्रभर जागे असतात. माझं कसं होईल, माझ्या बायकोचं कसं होईल, मला सॅलरी वाढेल का, माझं इन्क्रीमेंट होईल का, स्वतःचा विचार करत रात्रभर जागत असतात. परंतु काही माणसं असतात बाबा आमटेंसारखी, गाडगे बाबांसारखी, जी नेहमी दुसऱ्यांचा विचार करत जगत असतात. यांचं कसं होईल, यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल. तर ही माणसं, जी माणसं स्वतःचा विचार करत रात्रभर जागत असतात त्याला म्हणायचं जागरण. परंतु जी माणसं दुसऱ्यांचा विचार करत रात्रभर जागी असतात त्याला म्हणायचं जागृती. हा जागरणापासून जागृतीकडचा प्रवास कर. तू डॉक्टर आहेस ना, तुझ्या हातात काहीतरी आहे, त्याचा वापर कर. तू असा या भुक्कड माणसांसारखा चोऱ्या माऱ्या करण्याने याचा विचार करू नकोस. अशा अनंत गोष्टी मला त्यांनी सांगितल्या. जो काही मी एक ट्रॅक सोडून चाललेलो होतो ते वयच तसं होतं. मी नुकता पासआउट झालेलो होतो, ते वयच तसं होतं. ऑफ ट्रॅक झालेल्या माणसाला त्यांनी कानाला धरून, कधी गोड बोलून, कधी प्रेमाने, कधी रागाने मला त्यांनी एका रस्त्यावरती आणून ठेवलं. आणि त्याच्यामुळे जे काही माझ्या डोक्यातले जे विचार होते, म्हणजे जो माणूस जिवंत म्हणजे फक्त श्वास घेणं म्हणजे जिवंत नसतो. मी श्वास पूर्वी घेतच होतो, परंतु तरी एक माणसाला जगण्यासाठी एक ऊर्जा लागते. ती ऊर्जा पूर्णपणे नष्ट झालेला मी होतो. अशा काळात ती ऊर्जा भरायची, सायकलमधली हवा गेल्यानंतर जशी ती हवा भरतात तशी त्या माणसाने माझ्या शरीरामध्ये हवा भरली, ऊर्जा भरली. आणि ती ऊर्जा घेऊन मी पुन्हा या बाजारात आलो. मग नवी नोकरी शोध, हे शोध, ते शोध, ते शोध. डोक्यातले सगळे वाईट विचार काढले आणि हे करत 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 आधी छोटा जॉब, मग एक जॉब, मग एक जॉब करत 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 शेवटी माझ्यासारखा तोच मुलगा जो इलिगल विचार करत होता, तोच मुलगा एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये गेला. नुसता गेलो नाही तर मी या संपूर्ण महाराष्ट्राचा हेड म्हणून काम केलं. 1 नाही 2 नाही तर 9 वर्ष मी ते काम केलं. आणि माझं टोटल इन्कम त्यावेळेला 5 ते 6 लाख रुपये होतं. ज्या वेळेला, ज्या एका क्षणाला माझ्याकडे काहीच नव्हतं, एक वडापाव नव्हता जिथं खायला, तिथं एक वेळ अशी आली की नजरेच्या टप्प्यात जेवढं काही बसेल माझ्या तेवढं विकत घेण्याची का दमामध्ये ताकद आली होती. परंतु मला असं वाटलं ही आज माझ्यात ताकद जी आली ती त्या भीक मागणाऱ्या माणसामुळे आली. आणि कधीतरी आपण ह्याचं ऋण यांचं जे काही आहे आपल्याला परत करायचं आहे. आणि हे ठरवून ज्या वेळेला बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या मनात होतंच की यांच्यासाठी कधीतरी त्या माणसाचं ऋण मी कधीतरी फेडणार आहे, हे मी ठरवलेलं होतं. आणखीन एक गोष्ट मला त्या माणसाने सांगितलेली, मी त्या बाबांना म्हटलेलं की बाबा माझी ऐपत नाही आत्ता, परंतु जर मला कधी वेळ आली तुमचं ऋण परतफेड करायची तर मी ते कसं करायचं. तर त्या बाबांनी मला सांगितलं होतं की बाळा, मी जे काही तुला दिलंय ते तू मला परत नको करूस, तू तुझ्या शेजारच्याला दे. म्हणजे हा गेम ऑफ सपोर्ट आहे, हा एक गेम आहे, हा एक खेळ आहे. मला कोणीतरी मदत केली म्हणून मी तुला केली मदत, तू मला नको ती परत करूस, तू तुझ्या शेजारच्याला कर आणि शेजारच्याला सांग की तू तुझ्या शेजारच्याला ती मदत कर. अशा प्रकारे हा गेम खेळायचा आपल्याला, हे मला त्यांनी सांगितलं होतं. आणि त्याच्यामुळे मग 2015 साली त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या ह्या मला कुठल्याही पाळायला जमलेल्या नव्हत्या. त्याच्यामुळे मग मी ठरवलं एका दिवशी की मगाशी मी जसं म्हटलं तसं अचीव करायच्या गोष्टी सगळ्या अचीव केल्यानंतर एका पॉईंटला असं वाटलं की ज्या माणसाने मला इथपर्यंत आणलं, ज्या माणसाने मला उभं राहिलं, नुसतं उभं नाही राहिलं, ज्या टोकावरती मला जायला ह्या माणसाने मला पुश केलं. तर अशीच अनेक माणसं आहेत ज्यांना त्यांच्या मुला बाळांनी, सुना, नातवंडांनी सोडलेलं आहे. जसे त्या बाबांवरती परिस्थितीमुळे भीक मागावी लागली, तशी परिस्थितीमुळे भीक मागायला लागणारी अनंत माणसं आत्ता आहेत. मी अशा लोकांना हात देऊन त्यांना उठून उभं करण्याचा प्रयत्न करेन. एका भीक मागणाऱ्या माणसाने एका डॉक्टरला उठवलं तर एक डॉक्टर आज त्याच भीक मागणाऱ्या माणसांना उठवण्याचा प्रयत्न करेल किंवा करूयात या भावनेनं. तर ती ठिणगी होती आणि तिथून हे काम सुरू झालं. डॉक्टर फॉर बेगर्स अशी ज्यांची ओळख आहे ते डॉक्टर अभिजित सोनवणे आणि त्यांच्या पत्नी मनीषा, हे दोघेही आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारतोय. तुमची सुरुवात रस्त्यावरून झाली. अत्यंत कफल्लक अवस्थेमध्ये तुम्ही डॉक्टर म्हणून जरी म्हणजे डॉक्टर असला तरी कफल्लक अवस्थेत तुमच्या कामाची सुरुवात झाली. नंतर तुम्ही भरपूर पैसा आणि स्थिरता आयुष्यातली मिळवली. त्यानंतर पुन्हा रस्त्यावर कफल्लक माणसांमध्ये जाणं, तो अनुभव काय होता? ते जड गेलं? पहिला दिवस जो होता, ज्या दिवशी तुम्ही असं ठरवून, ठीक आहे मनामध्ये तर ठरवलं असेल की आता आपण जायचं आणि सगळ्या भिकाऱ्यांसाठी आपण काम करायचं, भिक्षेकऱ्यांना आपण मदतीचा हात द्यायचा, पण प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही गेलात
तेव्हाचा तुमच्या मनाची अवस्था काय होती, तेव्हाचा अनुभव काय होता? सर, मनाने ठरवलेलं होतं की काम करायचं, परंतु ॲक्च्युअल रस्त्यावरती जाऊन आणि खाली बसून आणि एखाद्या गटारात आणि टॉयलेटच्या शेजारी बसणं हे वाटतं तितकं सोपं नाही आहे खरं तर. आणि मी सांगितलं की मी ॲज अ महाराष्ट्र हेड होतो, माझ्या भोवतीला एक वलय होतं. माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये मी कोणाशी बोलायचं, कोणाचे फोन मी रिसीव्ह करायचे आणि कोणाचे नाहीत करायचे, इथपर्यंत प्रोटोकॉल्स होते. अशा फॅशनमधला, अशा नियमांमधला एकदम मी ते सगळं सोडून काल मी तिथं होतो आणि आज मी इथं आलो आणि आजपासून मी हे काम सुरू केलं. अर्थात खूप माझ्यासाठी कठीण गेलं या सगळ्या गोष्टी, सर्वच बाजूंनी त्या कठीण गेल्या. एकतर माझ्या घरातल्या लोकांना वाटलं की एवढं मिळणारं सगळं छान चाललं, याला बहुतेक मला प्रमोशन मिळालं होतं आणि मला प्रमोशनमुळे आणखीन सॅलरी माझी वाढणार होती. माझ्या घरातल्यांना वाटलं की ह्याला ते एवढे पैसे मिळालेले बघून कदाचित त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असेल, असं माझ्या घरातल्यांना आधी वाटलं. की एवढं सगळं चांगलं चाललेलं असताना सुद्धा सगळं सोडून पुन्हा भिकाऱ्यांमध्ये जाऊन बसायचं म्हणतो म्हणजे नक्की याला वेळ लागलं. तर अगदी पार सायकियाट्रिस्टला दाखवण्यापर्यंत वेळ आली होती. लोकांना वाटायचं, घरातल्यांनाही वाटायचं की बहुतेक याला ते सहन नाही झालेलं की इतका पैसा आणि इतकं हे मिळतोय ते. हे दुसरी गोष्ट, ज्या वेळेला मी बाहेर जाऊन रस्त्यावरती ज्यावेळी बसून काम करायचो त्यावेळेला लोक ओळखणारे जे लोक होते, ज्यांना माहिती होतं की हा एका इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये काम करतोय, कालपर्यंत काम करत होता आणि आज रस्त्यात भिकाऱ्यांमध्ये बसून काम करतोय, त्यावेळेला त्यांचा माझ्याकडे बघण्याचा हेतू असा होता की ह्याला हे काम करणं अजून जास्त पैसे मिळत असतील. त्यांना वाटायचं की मला कोणीतरी लाखो करोडो रुपये देतोय हे काम करण्यासाठी, नाहीतर कोण कशाला, बिना पैशाचं कोण कशाला हे असं भिकाऱ्यांमध्ये जाऊन बसून काम करेल. हा एक त्यांचा एक बघण्याचा माझ्याकडे दृष्टिकोन होता. तिसरी गोष्ट, काही जे समाजकंटक असतात, ज्यांना हे काही चाललंय हे जे छान चाललेलं काही लोकांना बघवत नाही, अशी जी काही मंडळी असतात त्या लोकांना वाटायचं की मी या लोकांच्या, आम्ही दोघंही भिक्षेकारांचे ब्लड काढून घेतो, ब्लड तपासणी करून घेतो, त्यांचे रिपोर्ट सगळे करतो आणि लोकांना सांगतो. तर काही समाजकंटकांनी असं उठवलं की डॉक्टर ब्लड काढून घेतात आणि कुठेतरी विकतात आणि डॉक्टरांना लाखो करोडो रुपयाची कमाई होते याच्यातून. या लोकांच्या आम्ही डोळ्यांना दिसत नाही म्हणून ऑपरेशन करून घेतो, कोणाला पायाचा प्रॉब्लेम असतो, कोणाच्या पोटाचे, कोणाचे कशाचे, आम्ही त्या लोकांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो ॲम्ब्युलन्समध्ये घालून, तिथे त्यांचे ऑपरेशन करून घेतो. हेतू हा की बाबांनो उठून उभे राहा आणि काहीतरी कामधंदा करा. परंतु ज्या वेळेला मी असं ऑपरेशन करायला सुद्धा घेऊन जायचो त्यावेळी बाहेरून बघणारे लोक म्हणायचे, अच्छा हे डॉक्टर आहेत, हे आतमध्ये नेतील या पेशंटला आणि ऑपरेशन थिएटरमध्ये भूल देऊन याची किडन्या काढतील, अमुक काढतील, तमुक काढतील आणि विकतील. हा सगळा सुरुवातीचा जो काही हा काळ होता हा असा होता. नाही डॉक्टर, एक प्रश्न असा की ज्या क्षणी तुम्हाला असं वाटलं की आपण हे काम सुरू करावं, त्याआधीची तुमचा जी कारकीर्द होती, जे काम होतं, ते तुम्ही एका सुस्थित अवस्थेमध्ये गेलेला होता. तुमची सुरुवात जरी कफल्लेक अवस्थेतनं झाली असली तरी मधल्या काळातल्या ह्या सुस्थित अवस्थेतनं परत जेव्हा तुम्ही रस्त्यावर जाऊन भिक्षेकऱ्यांसाठी काम करायला लागलात, कोणत्या टप्प्यावर असं वाटलं की आपण कशाला हे ओढवून घेतले, परत कशाला हा त्रास आपण करून घेतोय? नेमका म्हणजे अशी भावना निर्माण झाली का, हा एक प्रश्न. आणि मुळामध्ये ह्याच्यासाठी निमित्त काय घडलं होतं की ज्याच्यामुळे तुम्हाला परत ह्या अवस्थेत जावं असं वाटलं? सर, प्रत्येकच गोष्टीला म्हणजे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. जिथं मी हे सांगितलं तुम्हाला वाईट आहे, त्याच बाजूला चांगलं सुद्धा इतकंच चालू होतं. म्हणजे जरी मी ह्या गोष्टी निगेटिव्ह आत्ता सांगितल्या तरी पॉझिटिव्ह गोष्टी याच्यापेक्षा जास्त घडत होत्या आयुष्यामध्ये. म्हणजे किती लोक माझ्यावरती तिरस्कार करतात यापेक्षा सुद्धा माझ्यावर प्रेम करणारे लोक सुद्धा तेवढेच होते आणि त्यांच्या प्रेमापुढे मला कधीच ते सोडावंसं वाटलं नाही. त्याचं कारण असं की कितीतरी आज्या होत्या, कितीतरी म्हातारी माणसं होती, ती मला त्यांची छोटी छोटी नातवंड दाखवायची आणि ते म्हणायचे, आम्ही आमच्या पोराला सांगतो की तू शिकून मोठा हो, तू डॉक्टर हो आणि आमचा जो हा डॉक्टर आहे ह्याच्यासारखा तू मोठा होऊन दुसऱ्या लोकांची, गरिबाची सेवा कर. हे मी जेव्हा त्यांच्या तोंडून ऐकायचो त्यावेळी मला असं वाटायचं की अरे माझ्या कामाचं कुठंतरी, भले एवढाच असेल परंतु कुठंतरी केसा एवढा इम्पॅक्ट होतोय आणि आत्ता त्याचे परिणाम सगळ्याचे दिसतात. त्याच्यामुळे मला नाही असं कधी वाटलं की परत जावं, कारण मागं जायचे मी स्वतः सगळे दोर कापून आलो होतो. मला माझ्या बॉसने विचारलं होतं की परत आलास तर तू ये, मी लिहून दिलं होतं की मी परत येणार नाहीये म्हणून. तर सगळे दोर मी कापून आलो होतो. करायचं तर पुढं तो कडा आहे, एकतर मी थ्रू होईन, मी त्या कड्याला पार करेन किंवा त्या कड्यामध्ये मी मरणार, हे मी ठरवून आलो होतो. त्याच्यामुळे मला कधी असं वाटलं नाही की परत माघारी जावं म्हणून. आणि मनीषाची साथ आणि सोबत कायम होती. ज्या ज्या वेळेला वाटलं
मनात कधी आलं नाही, परंतु जर कधी असं थोडंसं जरी विचार काही यायला सुरुवात जरी झाली, त्या वेळेला मनीषाने मला प्रत्येक वेळेला पुश केलं. आणि कधी ती पडताना मी तिचा हात पकडला, कधी मी पडताना तिचा हात पकडला, असं करत करत आत्तापर्यंत इथपर्यंत आलो. त्याच्यामुळे नाही असं वाटलं कधी सोडून जावं. आणि भविष्यातही रोज ह्या अशा अडचणींनी रोज काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतच असतात. अजूनही मला काही सगळं मिळालं, सगळं मी अचीव केलं, याच्यामध्ये असं काही नाही आहे. उद्याही प्रॉब्लेम येतील, परवाही प्रॉब्लेम येतील, पण मी अजूनही सोडणार नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हे काम करत राहीन. आता तुम्ही मनीषाताईंची तुम्हाला कशी साथ मिळते ते सांगितलं. माझा प्रश्न खरं मनीषाताईंनाच होता, की आत्ता डॉक्टर अभिजित यांनी सांगितलं की जेव्हा एवढा मोठा निर्णय घेतला की आता फक्त भिक्षेकरांसाठीच काम करायचं, तेव्हा अगदी म्हणजे घरात तुमच्या फॅमिलीमध्ये बाकीचे नातेवाईक जे होते त्यांना मोठा धक्का बसला. तुम्ही कसं घेतला हा निर्णय त्यांचा, आणि म्हणजे तुमच्यासमोर काय प्रश्न उपस्थित झाले होते, आणि आता आपणच ब्रेड विनर जे म्हणतो ते व्हायचं, हे कसं काय ठरलं? आपण बेगर्स टू एंटरप्रिनर असं करायचं आम्ही दोघांनी ठरवलं. तर डॉक्टरांनी आत्ताच मगाशी शेअर केलं, त्याप्रमाणे जेव्हा त्यांनी मला शेअर केलं त्यावेळेस मी त्यांना म्हटलं यू गो अहेड, आय एम देअर. आणि अशी ॲक्च्युली ध्येयवेड्या माणसाला साथ द्यावी आणि ती मी देत आहे आत्ता. पण त्यांनी जे ध्येय ठरवलं होतं की भिक्षुकांचं पुनर्वसन करायचं, त्यांना मेडिकल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायच्या, त्यांना काउन्सिलिंग करून त्यांचं पुनर्वसन करायचं. आणि ऑलरेडी सोहम ट्रस्टतर्फे आम्ही बरेच सोशल रिस्पॉन्सिव्हनेस म्हणून सामाजिक उपक्रम करतच होतो. आणि सोहम ट्रस्टतर्फे हा जो भिक्षेकरांचं पुनर्वसन हा कार्यक्रम करायचं ठरवलं. त्यावेळेस आम्ही दोघांनी ठरवलं की बाहेरचं जे क्षेत्र आहे भिक्षेकरांचं चेकअप करणे किंवा त्यांना मेडिकल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे, हे पूर्णतः फील्डवर डॉक्टरांनी जॉब सोडल्यामुळे ते पूर्ण 10 ते 4 सांभाळतील. आणि मी आमचं जे शिवाजीनगरला क्लिनिक आहे प्लस एक योगाचं इन्स्टिट्यूट आहे, एका हॉस्पिटलला मी आणखी जॉईन आहे, ते मी सांभाळेल. आणि उरलेल्या वेळेत मी आणखी भिक्षेकरांना चेक करण्यासाठी मदत करणार, असं आम्ही दोघांनी म्युच्युअल अंडरस्टँडिंगने ते ठरवलं आणि त्याप्रमाणे होत गेलं. जो काही आमच्या सोहम ट्रस्टचं काम आहे ते क्लिनिकच्या किंवा जो काही आम्हाला इतर गोष्टीतून मोबदला मिळतो त्यातला 30% आम्ही पूर्णतः सोहम ट्रस्टसाठी वापरतो आणि उरलेले जे 70% आहे ते प्लॅन करून आम्ही घरच्यांसाठी वापरतो. त्याच्यामुळे असं कधी जाणवलं नाही की काही प्रॉब्लेम आला. आणि ऑफकोर्स आता डॉक्टर जेव्हा जॉब करत होते तेव्हा खर्च वेगळा होता आणि जॉब सोडला त्यानंतर जो काही म्हणजे कमतरता जाणवली ती आम्ही म्युच्युअल अंडरस्टँडिंगने ॲडजस्ट केली आणि आमच्या गरजा कमी केला आणि त्याप्रमाणे आम्ही ॲडजस्ट केलं. अशा प्रकारे आत्ता सोहम ट्रस्टचं काम सुरू आहे. डॉक्टर, आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आत्ताच्या सध्या कोरोनाच्या सगळ्या काळामध्ये तुमचं काम तुम्ही कसं सुरू ठेवलं आहे? कारण काही अंशी पेशंट्सला पण अडचणी येत आहेत, काही ठिकाणी डॉक्टरांना अडचणी येत आहेत. अनेक प्रायव्हेट डॉक्टर्स तर असे आहेत की ज्यांनी दवाखाने उघडण्यासही नकार दिलेला होता, अजूनही काही जणांनी उघडलेले नाही आहेत. पण या सगळ्या काळामध्ये तुम्ही तुमचं काम कसं सुरू ठेवलं आहे? ज्या वेळेला मी टी व्हीवरती पहिल्यांदा बातमी पाहिली की चायनामध्ये कोरोनाने सगळा कहर हे केला आहे, त्यावेळी मला क्षणभर असं वाटलं की याच्या आधी अनेक आजार आले, स्वाईन फ्लू आला, सार्स होता वगैरे वगैरे, हा सुद्धा कदाचित जर आला तर काय करायचं. त्याच्यामुळे अजून कुठेही भारतामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा नसताना सुद्धा मला असं वाटलं की हा जर आपल्याकडे आला आणि नेमका आपल्या ह्या भिक्षेकरांना झाला, कारण सो कॉल्ड आपण लोक जे आहोत आपल्याला घरं आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु जर या लोकांना झाला जे फुटपाथवरती राहत आहेत, ज्यांना घरं नाहीत, पुलाखाली राहत आहेत, झोपडपट्ट्यात राहत आहेत, यांना झाला तर काय करायचं हा विचार करून मी सुरुवातीपासून काय केलं की मी सोमवारपासून ते शनिवारपर्यंत आम्ही रोजच्या रोज ह्या सगळ्या लोकांना रोटेशन वाईज माझी त्यांची भेट होतेच. त्यावेळेला मी सुरुवातीपासूनच सेन्सिटाईज करायला सुरुवात केली या लोकांना की बाबा नो असं आहे, असं होऊ शकतं, असं आहे, अमुक आहेत, ही सगळी गोष्टी त्यांना माहिती द्यायला सुरुवात केली. आणि पहिल्यापासून म्हणजे मला ह्या गोष्टीचं सांगायला खूप अभिमान आहे की ज्यांना आपण नॉर्मल ले पीपल, जनरल पीपल ज्यांना म्हणतो, यांना टी व्ही आणि व्हॉट्सअप आणि याच्यातून फार उशिरा ती माहिती कळली. त्याच्या आधी माझ्या सगळ्या भिक्षेकरांना कोरोना कशामुळे होतो आणि काळजी काय घ्यायची असते साधारणपणे एक डॉक्टर म्हणून मी त्यांना ज्या पटेल त्या भाषेत सांगितलं होतं. तर लॉकडाऊन सुरू होण्याच्या पूर्वी प्रत्येक माझ्या भिक्षेकराला हा आजार काय आहे, कशामुळे होतो आणि काळजी काय घ्यायची साधारण म्हणजे हात धुणे, डोळ्याला, नाकाला, तोंडाला हात न लावणे, एकमेकांपासून जास्त जवळ न जाणे, त्यांना ज्या भाषेत समजेल अशा भाषेत ते सगळं सांगितलं होतं. डॉक्टर, तुमचं काम खरंच मोठं आहे. याच्यामध्ये तुम्ही जसं ट्रीटमेंट देता त्याबरोबर समुपदेशन आणि पुनर्वसन हा सुद्धा फॅक्टर महत्त्वाचा आहे जो तुम्ही आता बोलून दाखवलात. तर
त्यांचं काउन्सिलिंग करताना काय अनुभव आहे? कारण सर्वसाधारणपणे अशा लोकांना मुख्य प्रवाहात यायचं नसतं, त्यांना आहे तोच व्यवसाय करायचा असतो, त्यातच त्यांना आनंद असतो. तर ते काउन्सिलिंगचा अनुभव काय आहे आणि पुनर्वसन करताना त्यातल्या मुख्य अडचणी कोणत्या जाणवतात तुम्हाला? सर कसं आहे की लोकांकडं आपण भिकारी हा शब्द वापरतो, मी भिकारी नाही मी भिक्षकरी हा शब्द वापरतो, तर लोकांचा हा जो भिक्षकरी जो काही आहे त्यांच्याकडे बघण्याचं ते एकच चष्मा वापरतात. खरं तसं नाही आहे. भिक्षकाऱ्यांमध्ये 2 गट आहेत. एक म्हणजे ज्याला खरंच कुणी नाही आहे, ज्याला खरंच भीक मागण्याशिवाय पर्यायच नाही आहे, असा एक गट आहे जो ज्याला आपण गरजू म्हणू. आणि दुसरा एक गट आहे की जो तुम्ही म्हणत आहात तो जो दुसरा गट आहे त्याला कामधंदा करायचा नाही, त्याला फुकटात जेवढं काही मिळेल ते खायचं आहे, त्याला कुठल्याही प्रकारचे स्वतःला परिश्रम नको आहेत. असे 2 गट आहेत. आणि हा तुम्ही विचारलेलं नाही आहे तरी मी एक ॲड करतो याच्यामध्ये की हा ग्रुप कोणी तयार केला, तर तुम्ही आणि मीच तयार केला, आपणच तयार केलं. लोकांना कुठंतरी 2 आणि 5 रुपये देऊन आपण फार मोठं दानधर्म केलं, पुण्यकर्म केलं असं वाटतं. हे सगळं करण्यामध्ये काय होतं की लोक मंदिराच्या बाहेर मशिदीच्या बाहेर येतात आणि त्यांना असं वाटत असतं की देव मला बघतोय, मी जर एक 2-5 रुपये याला दिले तर माझ्या गाठीला पुण्य निर्माण होईल, दान धर्म करतोय, माझ्या बँकेमध्ये माझा दान संचय होईल. याच्यामुळे हे लोक काय करतात, जो काही समाज यांना जी काही भीक देतो ही यांना भीक दिल्यामुळं सगळंच फुकट मिळतं. यांना उन्हाळा आला की छत्र्या मिळतात, पावसाळा आला की रेनकोट मिळतो, पायात काही चप्पल नाही म्हटल्यानंतर लेदरचे शूज मिळतात, थंडी आल्यानंतर जॅकेट मिळतं. लोक ते कमी म्हणून का काय रात्री 12-12, 1-1 वाजता मोटरसायकली काढून जो कोणी उघडा दिसेल त्याच्या अंगावरती शॉल टाकून जातात. जर एवढं सगळं जर ह्या लोकांना फुकट मिळायला लागलं तर हे लोक काम कशासाठी करतील? डॉक्टर, तुम्ही जो उल्लेख केलात की ज्या व्यक्तीनं तुम्हाला उभं केलं, ती व्यक्ती परत तुम्हाला कधी भेटली का? आणि तिनं आत्ता तुम्ही जे काम करताय ते पाहिलंय का? सर मी त्या व्यक्तीला ज्या वेळेला भेटलो, सुरुवात माझी पहिल्यांदा जी काही मी भेटलो ते 1999 आणि 2000 या काळामध्ये. ज्या वेळेला त्या व्यक्तीनं मला उठून उभं केलं त्यावेळेला मग मी स्वतःमध्ये ऊर्जा भरलेला, मग मी वारं भरलेला तो मग पैसा, पद आणि प्रतिष्ठा याच्या मागं 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 पळत राहिलो. एक गोष्ट अचीव केल्यानंतर दुसरी केल्यानंतर तिसरी आणि तिसरी केल्यानंतर 5वी, असं करत 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 2014 साल उजाडलं. ह्या 14 वर्षामध्ये मला त्या माणसाने, ज्यांनी मला मदत केली होती त्या माणसाला तो जिवंत आहे अथवा नाही हे सुद्धा बघायला मला वेळ खरं तर मिळाला नाही आणि हे सांगायला मला आज लाज वाटते. 2014 साली ज्या वेळेला मी गावात गेलो होतो त्यावेळी गाव पूर्णपणे बदललेलं होतं. 14 वर्षात मला स्वतःलाच कळत नव्हतं की मी कुठल्या गावात आलो आहे इथं. अशा वेळेला मी त्या बाबांना शोधण्याचा प्रयत्न केला, मला ते बाबा कुठेही मिळाले नाहीत. आणि त्यावेळेला तिथं त्या गावातली जी काही जुनी जाणती मंडळी होती त्यांना ज्या वेळेला मी विचारलं की इथे एक मंदिर होतं, त्या मंदिराची तिथे एक ते बाबा बसायचे, ते कुठे गेले? त्यावेळेला त्या जुन्या जाणत्या त्या व्यक्तीने, त्या वृद्ध व्यक्तीने मला सांगितलं होतं, अच्छा ते बाबा, त्याला मरून 10-12 वर्ष झाली. मला शॉक बसला होता हे ऐकून की त्या व्यक्तीला मरून 10-12 वर्ष झाली आणि मी 14 वर्षानंतर त्या व्यक्तीला भेटायला येतोय. ज्या माणसाने खांद्यावर घेतलं, डोक्यावर घेऊन नाचला, तो माणूस जिवंत आहे की नाही बघायला सुद्धा मला 14 वर्ष मला रिअलाइज व्हायला लागली की तो माणूस जिवंत आहे की नाही बघावं. आणि हे मला 14 वर्षानंतर कळलं. ज्या व्यक्तीला मी विचारलं होतं की बाबा कुठे आहेत, त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं, अहो ते इथंच पडले होते. डेड बॉडीला कुणी वारस नव्हता. पोलीसची गाडी आली, कॉर्पोरेशनचे लोक आले, एखादं निराधार माणसासारखं त्यांना कुठं नेलं, त्या बॉडीचं पुढं काय झालं आम्हाला माहीत सुद्धा नाही. मग त्यावेळेला मला असं वाटलं, मगाशी सरांनी एक प्रश्न विचारला होता की नेमकी ठिणगी कुठं पडली तुमची, तर नेमकी ठिणगी पडायला हे कारण झालं. मला विचार करतो मी या गोष्टीचा खूप की ते जर बाबा मला भेटले असते तर काय झालं असतं. कदाचित ते बाबा जर मला त्या दिवशी भेटले असते समजा, तर माझ्या डोक्यात जे होतं तेच मी केलं असतं. मी फक्त त्या बाबांसाठी तेवढे एका व्यक्तीपुरता विचार करून त्यांना एखादं घर दिलं असतं, काहीतरी केलं असतं, त्यांना खाऊपिऊ घातली असती, जमेल तेवढी माझ्या हातनं सेवा मी ते असेपर्यंत त्यांची केली असती. परंतु एका दृष्टीने ते मला भेटले नाहीत, हे खरं तर बरं झालं, कारण मला स्वतःला ही बोच कधी बसली नसती आणि माझा हेतू, माझा दृष्टिकोन व्यापक नसता झाला. मला ते भेटले असते ते मी तेवढं पुरतंच केलं असतं. ते भेटले नाहीत कदाचित, म्हणूनच आज मी हा डॉक्टर फॉर बेगर्स म्हणून काम करतोय. डॉक्टर फॉर बेगर्स अशी ज्यांची ओळख आहे ते डॉक्टर अभिजित सोनवणे आणि त्यांच्या पत्नी मनीषा, हे दोघेही आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारतोय. आतापर्यंत आपण तुमच्याबद्दल जाणून घेतलं आहे. जरा आम्हाला हेही सांगा की तुमच्या मिसेस त्या तुमच्यासोबत कशा आल्या, तुमचं लग्न कसं झालं, हा प्रवास कसा होता, लग्नाच्या वेळी तुम्ही कसे होतात, नंतर तुम्ही हा निर्णय घेतला भिक्षेकरांसाठी काम करण्याचा, मग पुढे काय झालं त्याही बद्दल सांगा.
आम्ही दोघं एकाच कॉलेजचे, टिळक आयुर्वेद कॉलेजचे. भेट तिथेच झाली आणि त्याच्यानंतर आयुष्याला सुरुवात झाली असं म्हटलं तरी चालेल, मोठ्यांच्या आशीर्वादाने अर्थातच, माझ्या घरच्यांच्या आणि यांच्या घरच्यांच्या. जेव्हा आत्ता जे डॉक्टरांनी ज्या बाबांचं सांगितलं ते त्यांच्या आधी त्यांनी मला शेअर केलं होतं आणि त्याच्यानंतर मग त्यांची जी काही वाटचाल सुरू झाली, एक कंपनी मग दुसरी कंपनी, त्याची मी अगदी साक्षीदार आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि जसजशी प्रगती होत गेली सगळं छान सुरळीत सुरू होतं. आणि ज्यावेळेस आत्ता मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे डॉक्टरांनी जेव्हा 2015मध्ये निर्णय घेतला की मी आता जॉब सोडणार आहे, त्यावेळेस अर्थातच मी अगदी मनापासून साथ द्यायचं ठरवलं आणि आत्तापर्यंत मनापासून साथ देतच आहे. सोहम ट्रस्टची जी वाटचाल आहे ती दोघांच्या संगनमताने सुरू आहे. त्याच्यामध्ये असं कधीच झालं नाही की तू जे काही करत आहे त्याचा मी अपोज करेल किंवा काय, असं कधी घडलं नाही. कारण दोघांनी मिळूनच आम्ही ते ठरवलं आणि दोघांनी मिळूनच ती वाटचाल केली आणि आत्तापर्यंत करत आहोत म्युच्युअल अंडरस्टँडिंगने. डॉक्टर मनीषा, तुमचा दिवस खरं तर खूप जास्त मोठा दिवस असतो असं म्हणावं लागेल, कारण की डॉक्टर सकाळी 10 ते 4 काम करतात, पण तुम्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी करता. तुमचा दिवस कसा असतो खरं तर या सगळ्यामध्ये? अगदी सर, कारण माझं योगाचं इन्स्टिट्यूट आहे ते सकाळी 6 पासून सुरू होतं. तिथे मी फिटनेस बॅचेस आणि प्लस डिसीज वाईज योगा कन्सल्टन्सी करते. त्याच्यानंतर आमचं जे शिवाजीनगरचं क्लिनिक आहे तिथे मी 10 ते 4 काम करते. आणि त्याच्यानंतर आणखी एक हॉस्पिटल आहे तिथे मी मेडिकल ऑफिसर म्हणून अटॅच आहे. आणि प्लस पुन्हा संध्याकाळी योगाचं जे आहे माझा तिथे योगा कन्सल्टन्सीच्या स्पेशल बॅचेस घेते, म्हणजे डिसीज वाईज योगा कंडक्ट करते. असं सकाळपासून तर रात्रीपर्यंत दिवस बिझी असतो. आणि याचसोबत माझे घरचे, माझे सासू सासरे ज्यांचा कायम माझ्यासोबत आशीर्वाद आहे, त्यांचा फुल सपोर्ट आहे. आणि माझा मुलगा, यांची काळजी घेणं ही पण एक मी आद्य कर्तव्य म्हणून म्हणजे काळजी घेते. अशा प्रकारे पूर्ण दिवस अगदी हेक्टिक जातो. आणि याच्या जोडीलाच मग जो काही वेळ उरलेला असतो, जे काही भिक्षेकरांमध्ये लेडीज पेशंट असतील त्यांचं काउन्सिलिंग करणं, त्यांना काही गायनॅक प्रॉब्लेम असतील तर त्यांचं पर्सनली जाऊन तिथे जाऊन त्यांचं सॉल्व करणं. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की ते थोडंसं गायनॅक प्रॉब्लेम असेल तर माझ्याकडे जास्त मोकळ्या होता असं मी रादर म्हणेल. आणि त्याच्यामुळे त्यांचं काउन्सिलिंग, त्यांना ट्रीटमेंट देणं, याच्यामध्ये पूर्ण दिवस म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत पूर्ण बिझी जातो. डॉक्टर, तुम्हाला अजून एक प्रश्न विचारत होता. मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही काही बेगर्स पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करता, तर अशा किती लोकांचं पुनर्वसन झालं आहे? ती लोक आता काय करतात, काय अनुभव आहेत, कुठं कामं करतात, ती भेटतात का तुम्हाला परत? आम्ही या लोकांना बोलल्यानंतर, भेटल्यानंतर डोक्यात गणितं सतत तीच चालू असतात. काम करू शकेल का, खरंच नाईलाज म्हणून भीक मागतायत का, काही कामधंदा नको म्हणून भीक मागतात, अशा बऱ्याचशा गोष्टींचं एक कॅल्क्युलेशन तयार होतं. आणि त्याच्यानंतर ना बोलता बोलता त्यांच्याशी संवाद साधता लक्षात येते की अच्छा, यांना मुलं आवडतात किंवा यांना एखादं काहीतरी विक्री करायला आवडते. अशा वेळेला मग आम्ही त्या आजीला किंवा आजोबा जे कोणी असतात त्यांना आम्ही व्यवसाय सुचवतो की बघ, एखाद्या बिल्डिंगमध्ये एखादं छोटंसं बाळ आहे, सांभाळायला जाते का, किंवा मग बाबा तुम्ही बसून काही कष्टाचं काम नाही करायचं, बसून तुम्ही फक्त बूट पॉलिश करा, किंवा कोणीतरी जी काही आपली जाती व्यवस्था आहे त्याचा सुद्धा आम्ही वापर करून घेतो. म्हणजे आता कोणी न्हावी समाजाचा असेल तर त्यांना आम्ही डायरेक्टली सांगतो, बाबा तुम्ही मग कटिंग करायला बसा, इथं कुठेतरी तुम्ही रस्त्यात मी तुम्हाला सगळं सामान आणून देतो, दाढी करायला बसा. कोणी चर्मकार समाजाचा सापडला, आम्ही त्यांना डायरेक्टली सांगतो, बाबा तुम्ही इथं चप्पल शिवायचा व्यवसाय करा, बूट पॉलिशचा व्यवसाय करा. असे वेगवेगळे प्रकारचे व्यवसाय त्यांना सांगतो. जर त्यांना ते पटले तर आपण त्यांना ते व्यवसायामध्ये मदत करतो. काही जी तरुण मुलं जी आहेत, ज्यांना हे बैठे व्यवसायाची गरज नाही आहे, जी काही बरीच मंडळी मला विचारतात, डॉक्टर आम्ही तुम्हाला काय मदत करू, त्यावेळी मी म्हणतो तुम्ही नेमकं करता काय. तर मग ज्या कोणाचे हॉटेल्स असतील, कोणी बिल्डर असेल, कोणी काय असेल, कोणाचे मोठे मोठे ऑफिसेस असतील, मग अशा लोकांना मी कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांना विचारतो की सर, हॉटेलमध्ये तुमच्या वेटर म्हणून जर कोणी लागलं तर मला सांगा, माझी काही पोरं आहेत त्यांना वेटर म्हणून घ्या. सर, तुमचं ऑफिस आहे तिथं जर तुम्हाला ऑफिस बॉय म्हणून लागलं तर मला सांगा. तुमच्याकडे कोणी कामवाली बाई म्हणून जर पाहिजे असेल तर मला सांगा. अशा पद्धतीने मग
हा गट आणि हा गट या दोघांमध्ये आम्ही ते कॉर्डिनेशन घडवून आणतो. थोडक्यात काय की ज्याला जो व्यवसाय करण्याची किंवा ज्याला जी नोकरी करण्याची इच्छा आहे त्याच्यामध्ये आम्ही दुवा बनण्याचा प्रयत्न करतो. एक भिक्षेकरी आजी आम्ही बघितल्या, ज्यांचा एक व्हिडिओ बघितला की ज्या तुम्हाला पप्पा म्हणतात, बाबा म्हणतात, तो काय प्रकार आहे नेमका? जगात आपल्या प्रत्येकाला एकच आई आणि एकच बाप असतो, पण मला असं वाटतं की मला कमीत कमी 200-300 आया आहेत, 200-300 आज्या आहेत, 200-300 आजोबा आहेत, हिलासुद्धा 200-300 सासू आणि सासरे आहेत आणि या वयात आम्हाला 200-300 पोरंसुद्धा आहेत. हे मी खूप अभिमानाने आणि अगदी हसत सांगतो. याच्या व्यतिरिक्त होतं काय की ही जी मोठी माणसं आहेत, ही जी म्हातारी माणसं आहेत, ही ना आता तो त्यांचा मोठेपण आहे, ही ती लोक ज्यांच्यावरती प्रेम करतात आणि जी आत्ता हयात नाही आहेत अशा लोकांना आमच्यामध्ये बघतात. म्हणजे कोणी तिचे एखादी आजी असेल, ती तिच्या वडिलांवरती खूप प्रेम करत असेल परंतु ते आत्ता हयात नाही आहेत, तर मग ती तिच्या वडिलांना जर बाबा म्हणत असेल, तात्या म्हणत असेल, अण्णा म्हणत असेल, काय म्हणत असेल तर ते मला म्हणतात. कोणाची आई जर गेली असेल आणि त्या आईला काही लोक काकूही म्हणतात, काही आईला मावशीसुद्धा म्हणतात, काही आई म्हणतात, ते हिला लोक आई म्हणतात. मग तसं आत्ता सध्या आमचं इतकं छान नाती तयार झालेत. डॉक्टर, मला तुमच्या घरातल्या कुटुंबाबद्दलच विचारायचं आहे की आत्ता तुमचा बोलता बोलता उल्लेख दोघांच्याही याच्यात झाला की तुम्हाला एक मुलगा आहे, तर तो काय करतो, त्याचं वय काय आहे आणि तुम्ही हा जो मोठा निर्णय दोघांनी मिळून घेतला तेव्हा त्याची रिॲक्शन काय होती? कारण आपल्या कट्ट्यादरम्यान मनीषा त्यांनी सांगितलं की तुम्ही हे सगळं सांभाळायचं म्हणून गरजासुद्धा कमी केल्या, तर त्या कमी करायला तो कसा तयार झाला? थोडक्यात सांगितलं तरी चालेल. हो, माझ्या मुलाचं नाव आहे सोहम आणि माझ्या संस्थेचं नावसुद्धा आहे सोहम. सोहमचा लॉंग फॉर्म जर बघितलात आपण तर सोशल हेल्थ अँड मेडिसिन असं आहे, ते सोहम होतं. लोक मुलाच्या नावावरनं संस्थेचं नाव ठेवतात, मी संस्थेच्या नावावरनं मुलाचं नाव ठेवलं असं म्हटलं तरी चालेल. मुलगा माझा आत्ता 12वीत आहे आणि माझी अशी इच्छा आहे की त्याने डॉक्टर बनावं. माझी जबरदस्ती नाही आहे आणि त्याचीही इच्छा आहे की त्याने डॉक्टर बनावं. मी त्याला एकच सांगितलं आयुष्यामध्ये की जे मला माझ्या वडिलांनी सांगितलं, रे तेच मी माझ्या मुलाला सांगतोय की तू डॉक्टर झालास तर मी जे काही काम करतोय अगदी 24 तास नाही, परंतु तुला जसं जमेल तसं ह्या लोकांसाठी थोडंसं काम कर. परंतु हे काम करण्यासाठी तुला डॉक्टरच व्हावं लागेल असं मुळीच नाही आहे. तू जर वकील झालास समजा तर तरीसुद्धा तू काम करू शकतो. सरकारी योजना जे काही आहेत या लोकांसाठी, सरकारी शासनाचे कायदे जे काही आहेत हे तू त्यांना समजावून सांग. तू जर कारकून जर झालास तर सरकारी योजना काय आहेत हे या लोकांना सांग. तू डॉक्टर नाही झालास, वकील नाही झालास, कारकून नाही झालास, एखादा जर स्वच्छता कामगार झालास, एखादा भंगी जरी झालास तरी तुझ्या आयुष्यातला थोडासा वेळ तू यांच्यासाठी ठेव. तुझ्या कामातून तू जर एखादा स्वच्छता कामगार असेल तर हे जिथं बसतात त्यांचा एरियासुद्धा तू कधीतरी झाडून पुसून साफ स्वच्छ कर. तर नॉट नेसेसरी की तुला ही काम करण्यासाठी डॉक्टरच व्हावं लागेल, तुला माणूस व्हायचा आहे. हे त्याला आम्ही लहानपणापासून बिंबवत आलो आहे. आणि गंमत अशी की आमच्या नाही, त्याच्या सुट्टीच्या काळामध्ये तो आमच्याबरोबर येत असतो आणि तो या सगळ्या गोष्टी बघतोय, जगतोय, त्याला या गोष्टीचा अभिमान वाटतो. आणि तो सुद्धा त्याला सुद्धा खरं तर डॉक्टर फॉर बेगर्स असं म्हणायला हरकत नाही. फक्त त्याच्याकडे डिग्री नाही, तो लहान आहे म्हणून आम्ही त्याला कधी तसं म्हणत नाही. परंतु जे मी करतोय, जे ही करते तेच तो करतो आणि लहानपणापासून हेच बिंबलंय त्याच्यावरती. आणि गरिबी आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यानं बघितल्यात, त्याच्यामुळे गरजा जरी आम्ही कमी केलेल्या असेल तरी त्याच्यात तो हॅप्पी आहे, त्याच्यात तो खुश आहे. याच्यात एकच मी ॲड करेल की सोहम 7वीत होता तेव्हापासून जे भिक्षेकऱ्यांची आपण जसं पेशंटचं नाव नोंदणी करतो त्यावेळेस मॅनपॉवर आम्ही आमची एवढीच 2च. तर त्यावेळेस सोहम लिटरली सुट्टीमध्ये भिक्षेकऱ्यांचे नाव नोंदणी ॲज अ पेशंट म्हणून ते करायला यायचा आणि त्यांची नोंद घ्यायचा, त्यांना प्रश्न विचारायचा की तुम्हाला काय त्रास होतोय काय, आणि याचा आम्हा दोघांनाही खूप अभिमान आहे. तुमच्या दोघांचं हेच वैशिष्ट्य आहे की तुम्ही तुमच्यापुरतं तुमचं काम नाही मर्यादित ठेवलं आहे, तर तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत पण ते काम तुम्ही पोहोचवताय. तुमची पुढची पिढीसुद्धा, तुमचा लेकसुद्धा तितक्याच तन्मयतेनं ते काम पुढे नेईल असा तुम्हाला विश्वास आहे. खूप निस्वार्थी भावनेनं तुम्ही हे सगळं करताय, पुढे नेताय. तुमच्या दोघांचं कौतुक आहेच. पुढच्या प्रत्येक कामाला बळ मिळो आणि आमच्या शुभेच्छासुद्धा आहेत. तुम्ही दोघांनी स्वतःची काळजी घ्या आजच्या सगळ्या काळामध्ये काम करताना आणि लोकांना सेवाही देताना. धन्यवाद आपल्या दोघांचे मनापासून कट्ट्यावर आल्याबद्दल आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा.